एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय सुप्रियाताई यांच्यासाठी। नमस्कार। श्री संदीप बेडसे, उमेश दादा, जय निकम, जितेंद्र मराठे, उषाताई, जुईताई, हेमलताताई, श्रीमती कुसुमताई, श्रीमती हेमानी वाघ, आधार आबा, एनडी आबा, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आपण मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला। एक गोष्ट प्रकर्षाने आधीच्या प्रत्येक भाषणात जाणवली, जी मी प्रांजळपणे कबूल करते की मला खरंच माहिती नव्हती, ती म्हणजे पोलीस यंत्रणेचा गैरवापर ह्या जिल्ह्यात होतोय। हे माझ्यासाठी खूप एक धक्कादायक गोष्ट आहे आणि मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते की जो मला व्यासपीठावर आज भेटलाय तो प्रत्येक जण मला म्हणलाय की पोलीसची दहशत ही आहे आणि पोलीस आम्हाला कुठला ना कुठला त्रास देतात। तो त्रास पोलीस देत नाहीयेत, पोलिसांच्या मागची राजकीय यंत्रणा देते हे ह्याच्या सांगण्यात। त्याच्यामुळे पोलिसांची काही चूक नाहीये त्याच्यात। ते चोल बिचारे पोलीस काय करतील, त्यांचा बिचाऱ्याचा मधल्यामध्ये अडचण होते। पण मी तुम्हाला शब्द देते, सत्ता असू दे किंवा नसू दे, महाराष्ट्र कुणाच्या मनमानीने चालत नाही। महाराष्ट्र हा लोकशाही पद्धतीने संविधानाने चालणार आहे। कोणीही या राज्यात जर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला तर त्याचा काय करायचं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे माझी या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनम्र विनंती आहे की सत्ता येते आणि जाते, ते कुणाच्याही घरात परमनंट नसते। सत्ता, यश, पैसा या सगळ्या गोष्टी आयुष्यात येतात आणि जातात, प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि जातात। असं कधी समजू नका की ते परमनंट आहे। त्याच्यामुळे या भ्रमात तुम्ही आहात। आताही सुधारायला अजून 2-3 महिने आहेत, त्याच्यामुळे सुधारण्याचा प्रयत्न करा। सुधारला तर आनंदच आहे, नाही सुधारला तर धुळ्यामधल्या कुठल्याही कुटुंबाला जर तुम्ही त्रास दिला तर इथून करारा जवाब डबल मध्ये मिळेल, हेही मला तुम्हाला सांगायचं। कारण का या भारतीय जनता पक्षासारखं गलिच्छ राजकारण आम्ही करत नाही। ही जी संस्कृती आहे ना, पोलिसांचा वापर कर, लोकांना दहशत कर, ही दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाचे नवीन आहे। ओरिजिनल भारतीय जनता पक्ष असा नव्हता। भारतीय जनता पक्ष तुम्हाला वाटेल अरे सुप्रिया सुळे असं काय भाषण करतायत। मी सांगते, मी 18 वर्ष तुमच्या आशीर्वादाने खासदार आहे। 18 वर्षामध्ये पहिली ओरिजिनल भारतीय जनता पक्ष होता तो सुसंस्कृत लोकांचा होता। हा जो नवीन भारतीय जनता पक्ष 2.0 निघालाय ना, त्याचा हा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे ही जी नवीन स्वतःला युवक समजणारी ही जी पिढी आहे ना, त्यांना सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखव, कुणावर इन्कम टॅक्सची नोटीस पाठव, कुणाला सीबीआय रेड कर, कुणाला ईडी लाव। ईडी माहितीये का सगळ्यांना? माहितीये? खरं सांगा, 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? नव्हती। पण आता ईडी कशी लागते? जर काही चुकीचं केलं तर ईडी लागते, जास्त राजकीय काही बोललं तर ईडी लागते। जे घाबरतात ते तिकडे जातात, वॉशिंग मशीन आहेच, आणि जे लढतात त्यांना मग जेलमध्ये टाकतात। आता जेलमध्ये कोण कोण गेलं लढून? संजय राऊत जेलमध्ये गेले, अनिल देशमुख जेलमध्ये गेले, नवाब मलिकांनाही जेलमध्ये टाकलं। आता नवाब मलिक जरूर आमच्या बरोबर नसले तरी काय आम्हाला हरकत नाही, आम्हाला दुःख वाटतं, कारण का त्यांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात जेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना दूर करत होतं तेव्हा सुप्रिया सुळे, नवाब मलिकांच्या बाजूनी मी बोलले होते की भारतीय जनता पक्ष त्यांना दहशतवाद वगैरे बोलत होते।
हे माझं भाषण नाही आहे, भारतीय जनता पक्षाचं भाषण आहे. मी कधीच कुणाबद्दलही असं भाषण करत नाही. त्याच्यामुळे जेव्हा नवाबबाईंनी परवा स्टँड घेतला, मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं जी भारतीय जनता पक्ष, माझं भाषण चुकत असेल तर सांगा. माझ्या माहितीप्रमाणे मी जे वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यात भारतीय जनता पक्ष हे नवाब मलिकांवर टोकाचे जाऊन आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही. बरोबर का चूक? जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे. कारण का मला कुठलीही भीती नव्हती, मला त्यांची भीती नव्हती, काही नव्हतं. कारण का नवाबभाई आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं. मला तरी माहिती नाही, सोयीप्रमाणे नाती जोडायची आणि सोयीप्रमाणे नाती तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील एक वेळ, ते आमचे नाहीत. एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर जीव गेला तरी चालेल, पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते. हेच बहिणीचं प्रेम असतं. तुम्ही सगळे रक्षाबंधन वगैरे बोलताय. रक्षाबंधन हे बंधन कशाचं असतं? रक्षण करण्याचं असतं. ते काय पैशानी मोजलं जात नाही. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात. कारण काय, सरकारच खोक्यांचं आहे. 50 खोके. आमच्या महिला पण एकदम ओके म्हणतायत. 50 खोके घेऊन झालेलं हे सरकार आहे. ते पैशांनी विकले गेले असतील, पण या राज्यातला सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिकच आहे. तो पैशांनी तुमच्या खोक्यांनी विकत घेऊन जाणार नाही. आणि तुम्ही बघितलं लोकसभेला काय झालं. लोकसभेला 3 सीट देत होते, 3. माझ्यावर तर विशेष लक्ष होतं सगळ्यांचं. जो यायचा तो माझ्या विरोधात बोलून जायचा. मी आपला माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवून रामकृष्ण हरी एवढंच बोलले. मी काहीही बाकी बोलले नाही. मी माझं आयुष्य पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवलं. माझं केलेलं संसदेतलं काम, संपर्क, आणि मी यांच्यासारखी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडीत नसते. आपलं जेवढं आहे तेवढ्याच सुखात जगायचं. आपल्याकडे काय ते ईडी सीबीआय असली भानगडच नाही आपल्याकडे. कारण का शेवटी काय आयुष्यात लागतं मला सांगा. या एवढ्या मोठ्या संख्येने महिला आज उपस्थित आहेत. महिलांनो, मला खरं सांगा, तुम्ही जे कष्ट करताय कुणासाठी करता? हे फक्त नवरा मुलांसाठी करता. आणि तुमची इच्छा एवढीच असते की आपलं झालं ते झालं, आपल्या पोरांचं आपल्यापेक्षा चांगलं व्हावं. ह्याच्यापेक्षा महिलेला काही नको असतं. आणि डोळे बंद व्हायच्या आधी काचेची एक तरी बांगडी सोन्याची व्हावी एवढंच त्या महिलेला हवं असतं. तिला बाकी काही नको असतं. आणि हाच विचार घेऊन आमच्या एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी आज इथे उपस्थित आहेत. काल मी जळगावला होते. जळगावला माझं भाषण चालू असताना एक महिला भगिनी उभी राहिली आणि तिने म्हणली, आता भाषण थांबवा, मला काहीतरी बोलायचंय. म्हटलं, काय बोलायचंय तुम्हाला? तर त्या म्हणल्या, हे टीव्ही वाल्यांकडे रेकॉर्डेड आहे, माझी कथा नाही. त्या टीव्ही असं म्हणाल्या सभेमध्ये, भर सभेमध्ये, की आम्हाला 1500 रुपये नको, त्याच्या ऐवजी आमच्या सोयाबीन आणि कापासाला 10 आणि 12,000 रुपये भाव द्या, आम्हाला पैसे नको. तुम्हालाही हे मान्य आहे? कपासाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 12,000 रुपये, बरोबर? हे जर आम्हाला दिले तर आम्हाला सरकारकडून काही पैसा नको. हे ती महिला, या महिलांचं पण तेच म्हणणं आहे का? काय भाव पाहिजे तुम्हाला? किती? 12,000. कशाला? कपासाला. आणि सोयाबीनला 10,000 सोयाबीनला. महिला लिहून घ्या, महिलांची मागणी आहे. 10,000 सोयाबीनला आणि 12,000 कपाशीला. हे जर सरकारने दिले तर तुम्हाला सरकारकडून दुसरं काही नको असं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाहीये. नाहीतर ती भारतीय जनता पक्षवाली म्हणतील, बघा सुप्रिया सुळेला काय द्यायचं.
असं काही नाही हो, मी तुमची बहीण आहे, मी का त्याच्यामध्ये येईन? तुम्हाला काय म्हणायचंय ताई? सांगा सांगा, बोला बोला, सांगा सांगा. ताई, मी आशा सुपरवायझर आहे. आम्हाला सरकारने शिंदे सरांनी आश्वासन दिलं होतं पगारवाढीचं, पण अजून पण GR निघाला नाही. आणि आता अजित दादा म्हणताय तुमच्यासाठी का मी माझं घर विकू असं म्हणताय. आम्हाला हे 1500 रुपये नको आहे. ताई, आम्ही करोना काळामध्ये खूप काम केलं, तेव्हा जवळचे लोक नातेवाईक कोणी यायचे नाही. माझ्या आशा वर्कर, अंगणवाडी, आशा सुपरवायझर आम्ही घरोघरी जायचो, तेव्हा आम्हाला पण धाक होता. आमच्या घरी लहान मुलं आहेत, आमचा परिवार आहे, तेव्हा आमच्याकडे सगळेजण दबावाने सांगायचे तुम्हाला हे काम करावं लागेल. आणि आता आमची पगार वाढ केली, पण GR तर काही काढला नाही. पण ते आता म्हणताय तुमच्या पगारासाठी काही आम्ही आमचं शेत घर विकू. आम्हाला हे लाडकी बहिणीचे 1500 रुपये नको आहेत, कारण आम्हाला माहिती आहे हे 1500 रुपये आमच्याच पैसे आम्हाला देत आहेत. कारण आम्ही साधारण माणूस एक चॉकलेट घेतो, त्याची सुद्धा आम्ही तिथं टॅक्स भरतो. आमचे पैसे आम्हालाच देत आहेत. आणि आम्हाला हे लाडकी बहिणीचे पैसे नको आहेत. जे आमचे लहान जे मुलं शिकलेले आहेत, बेरोजगार फिरतायत, त्यांना नोकरी हवी आहे. ताई, पुष्कळच मुलं आत्महत्या करतायत. का करतायत? कारण त्यांचे आई वडील गरीब आहेत, त्यांना शिकवायला ते कर्ज काढून पैसे कर्ज काढता सावकाराकडून आणि मुलांना शिकवता. मुलं खूप शिकलेले आहेत पण नोकरी नाही, त्याच्यामुळे त्यांच्या समोर दुसरं काही नसतं, फक्त आत्महत्या करतायत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सर्व मुलांना बेरोजगार जे आहेत त्यांना न्याय द्या आणि त्यांना नोकरी द्या, बस हीच अपेक्षा आहे. हेच तर मला या महाराष्ट्र सरकारला सांगायचंय. त्यांना त्यांच्या बहिणी कळल्याच नाहीत, हाच तर या सरकारचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, ती आमची भगिनी काय म्हणाली. आमची भगिनींनी 3-4 महत्वाचे मुद्दे मांडले. तिने पहिला हमी भाव मागितला, त्याच्यानंतर आशा भगिनीच्या सुपरवायझरला जे 5000 रुपये महाराष्ट्र सरकारने तुम्हाला दिले सांगितलं होतं, तो GR काढलेला नाही. ताई, मी तुम्हाला शब्द देते की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, ते आज पोचेल त्यांच्याकडे. जर 1 आठवड्याच्या आत, सगळ्यांनी ऐकून घ्या, 1 आठवड्याच्या आत जर 5000 रुपये आमच्या आशा भगिनींना दिले नाहीत तर तुमच्यासाठी उपोषण आणि आंदोलन सुप्रिया सुळे करेल, हे मला तुम्हाला सांगायचं. कारण काय सगळंच जे सरकार आहे ना, खोटं बोल आणि रेटून बोल, हमी भाव देत नाही. आणि आमच्या महिला भगिनी किती हुशार आहेत बघा. ती आमची माऊली काय म्हणाली भाषणामध्ये की आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्स मधून तुम्ही पैसे देता, तेच 1500 रुपये फिरून आम्हालाच देता, आमचेच पैसे आम्हाला देताय. पण मग असं करायचं असेल तर 1500 रुपये नको, त्याच्याऐवजी महागाई कमी करा, त्याचा उपयोग आम्हाला जास्त होईल. बरोबर आहे. आता बघा आमच्या महिला भगिनी किती हुशार झालेत, त्याच्यामुळे कितीही त्यांनी मोठे कार्यक्रम करू दे, काय फरक पडत नाही. येऊ दे, मोठे मोठे कार्यक्रम करू दे. महिलांना काल तर जळगावमध्ये मला कळलं की मोठ्या संख्येने महिला बोलवल्या कार्यक्रमाला. महिलांना ना पाणी होतं ना अन्न होतं. महिला पहाटे 3 वाजता घरी पोचल्या. हाल झाले महिलांचे. कशासाठी? तर ह्यांना कार्यक्रम घ्यायचा आहे. अरे जो देने वाला होता है ना, उसका दिल बड़ा होना चाहिए. प्रत्येकाचा एवढं शो. मला सांगा, आपण जेव्हा स्वतः हाताने लाडू वगैरे करतो भावाच्या प्रेमासाठी, जेव्हा माहेरी जातो तेव्हा चकली शेव करून जाता की नाही, प्रेमाने काहीतरी थालीपीठ न्या, भावाला जे आवडतं ते करून नेता की नाही. नेताना त्याचा फोटो काढून त्याचा कार्यक्रम करता का स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवता?
स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवताना काय गावभर सांगत नाही. हे महिलांना 1500 रुपये देत आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त करोडो रुपये खर्च करून कार्यक्रम घेतायत त्याचे. तुम्ही बघा, आता लेक लाडकी ही जाहिरात करण्यासाठी आपण सगळ्यांनी, तुम्हाला माहिती आहे किती कोटी रुपयाचा खर्च केलाय फक्त जाहिरातींसाठी? कुणाला माहिती आहे? 200 कोटी. किती? 200 कोटी रुपये खर्च करून लेख महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेसाठी फक्त जाहिरात करतायत. ते 200 कोटी माझ्या आशा भगिनीला दिले असते तर पुढच्या 10 वर्षाचा पगार झाला असता आणि ती घरात जाऊन जाहिरात केली असते. तुम्ही बघा, हे फक्त स्वार्थी सरकार आहे, अतिशय स्वार्थी सरकार आहे. त्यांना फक्त, आणि देवेंद्रजींकडून तर मला केवढ्या अपेक्षा होत्या. अरे विरोधी असला तरी काय, विरोधक दिलदार असला पाहिजे आणि अच्छे को अच्छा बोलना चाहिए. मला नेहमी वाटायचं की देवेंद्रजी खूप हुशार आहेत, खूप कर्तृत्ववान आहेत. पण मला खूप वाईट वाटलं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी 2 पक्ष फोडून आलो. तुम्हाला असं सरकार पाहिजे जे 2 पक्ष फोडून आणणारं पाहिजे का जे लोकांनी मतदान करून आलेलं पक्ष पाहिजे? असं सरकार पाहिजे, याचा विचार तुम्ही करून मला सांगा. त्याच्यामुळे आता हे जे चाललंय हे आता हातपाय मारण्यासाठी 1-2 महिने, काही नाही तर परीक्षा पण पुढे ढकलली. इलेक्शन ऑक्टोबरमध्ये असायला पाहिजे होतं, ते नोव्हेंबरमध्ये नेलंय. कारण का सरकार डर गई आहे. सरकारला माहिती आहे सरकार टिकणार नाहीये आणि महाविकास आघाडीचंच सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि तेच सरकार येऊन तुम्हाला हमी भाव पण देणार आहे आणि तुमच्या पाण्याचा प्रश्नही सोडवणार आहे. तुमच्या आधीच्या सगळ्या भाषांमध्ये, जळगावमध्येही तीच परिस्थिती होती. अनेक पाण्याचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. काही या भागातले लोकप्रतिनिधी मंत्री झाले, सत्तेमध्ये आले, पण पाण्याचा प्रश्न काही सोडवू शकले नाही. तुम्ही एकदा आम्हाला जोरदार मतदान करून एकदा आमदार निवडून द्या. मी शब्द तुम्हाला देते की तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पूर्ण ताकदीने लढू आणि त्याला यश आणू. जळगावला तीच परिस्थिती आहे. जळगावला धरणाचा 10 TMC पाणी जळगावला पाहिजे. दुसऱ्या राज्यात चाललंय. महाराष्ट्र सरकार म्हणतं, हे बसलेत बघा अंमळनेरचे उमेश भाऊंना विचारा. काल उमेश भाऊंनी प्रत्येक वेळीच उमेश भाऊ आमच्या धरणावर बोला, आमच्या धरणावर बोला. उमेश भाऊ मला भाषणच करू देईना. काल मी काही बोलले तर ह्याचं बाबा तेवढंच, ताई जरा आमच्या पाण्याचं बघा, आमच्या पाण्याचं बघा. शेवटी मी उमेश भाऊला म्हणलं, उमेश भाऊ काय प्रॉब्लेम आहे तुझा? ताई म्हणले, ताई आमचं दुःख आम्हाला माहिती. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? मी त्यांना बसवलं, म्हटलं दर सभेमध्ये चिठ्ठी, गाडीत बसलं की तेच आमचं पाण्याचं बोला, आमचं पाण्याचं बोला. म्हणलं काय अडचण झाली? उमेश भाऊनी मला सांगितलं, ताई आमच्या संपूर्ण भागात आठवड्यातून नाही महिन्यांनी काही वेळा 2दाच पाणी येतं. बरोबर, महिन्यातून 2च वेळा पाणी येतं. आणि याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने, आपलं सरकार असताना, उमेश भाऊ माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा, की आपलं सरकार असताना आपण 10 TMC पाणी या संपूर्ण भागासाठी घ्यायचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने तो फिरवला आहे आणि ते पाणी आज दुसऱ्या राज्याला जाणार. महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी दुसऱ्या राज्याला जातं, याचं दुःख नाही, पण आमचं पाणी काढून देऊ. जे जास्त असेल ते द्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. अरे प्रेमाने देऊ, पण आपल्या लोकांची गरज पुरूनच दुसऱ्यांना द्या. मान्य आहे? तुमचा द्यायला विरोध आहे का? जे जास्त असेल ते द्यायला तयारी आपली. मान्य? तर माझी एवढीच विनंती आहे की महाराष्ट्र सरकार, आपलं सरकार आल्यानंतर, आपलं नोव्हेंबरमध्ये आपलं सरकार येईल, आपला जो इरिगेशन खात्याचा मंत्री होईल तो पहिला निर्णय घेईल की 10 TMC पाणी जे उत्तर महाराष्ट्राचं आहे ते उत्तर महाराष्ट्रातच राहील, ते दुसरीकडे आम्ही जाऊ देणार नाही. दुसऱ्याची चर्चेला बसू. जे जास्त असेल ते प्रेमाने आदराने देऊ, पण आपल्या लोकांना दुष्काळात ठेवून दुसऱ्या राज्याला देणं हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. आणि ह्या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढायची ताकद ही महाविकास आघाडीमध्ये आहे. तुम्हाला लढावं लागणार नाही, तुमच्यासाठी आम्ही लढू. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, जो विश्वास आणि प्रेम तुम्ही आमच्यावर दाखवलं
त्याला नक्की आम्ही पात्र ठरू. आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. ताई, तुम्ही बेरोजगारीबद्दल मगाशी आपल्या आशाताई बोलल्या. आशाताई, मला तुम्हाला सांगायचं की आजपर्यंत यांचं जे ट्रिपल इंजिनचं 50 खोक्याचं सरकार आहे ना, जेवढ्या मुंबई महाराष्ट्रातल्या नोकऱ्या महाराष्ट्रात आल्या त्या सगळ्या दुसऱ्या राज्यात गेल्या. पुणे जिल्ह्यात फॉक्सकॉनची कंपनी 2 लाख नोकऱ्या, किती 2 लाख नोकऱ्या महाराष्ट्राच्या मुलांच्या दुसऱ्या राज्यात गेल्या. 2 लाख. हा अन्याय नाही महाराष्ट्रावर. जी इन्व्हेस्टमेंट, जे निधी महाराष्ट्रात येतो तो दुसऱ्या राज्यात जातो. काय चूक केली आम्ही? आमची काय चूक? ही तुमची दडपशाही आहे. हा देश दडपशाहीनी चालत नाही, हा देश लोकशाहीनी चालतो. आणि जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येते तेव्हा जेव्हा आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे अडचणीत आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग आपल्या पाण्याचा प्रश्न असेल, आपल्या नोकरी, संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय. मध्ये तर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणाले की मतदान केलं नाही तर तुमचे 1500 रुपये काढून घेऊ. महिलांनो, माझी सगळ्यांना विनंती आहे, 1500 रुपये घ्या. मला असं कळलंय की 10,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत दिवाळीच्या आधी. 10,000 रुपये पटापटा बँकेतून काढून घ्या, पटापटा खर्च करून टाका. कारण का ह्या भावांचा काय भरोसा नाही. इलेक्शनला हरल्यानंतर तुमच्या दारात येतील आणि म्हणतील ते माझे पैसे परत. कारण का त्यांना हेही माहिती आहे की कितीही पैसे वाटले तरीही मायबाप जनता विकाऊ नाही. ही स्वाभिमानी आणि इमानदार ही मायबाप जनता आहे महाराष्ट्राची. ती महाविकास आघाडीचं काम आणि इमानदारीच बघून मतदान करणार आहे. आणि एक सांगते, मी कधीच असं म्हणणार नाही की आम्हाला मतं दिली ना तरच पैसे, असं नसतो. पैसे तुमचेच आहेत. तुम्ही दिलेल्या संधीमुळे आम्ही सत्तेत आहोत, नाही तर कसे बसलो असतो सत्तेत सांगा. आज मी निवडून आली आहे, ती कुणामुळे निवडून आले तर बारामतीच्या मायबाप जनतेमुळे निवडून आले. जो विश्वास दाखवला. अहो काय काय नाही केलं. दमदाट्या, धमके, पैसे काय विचारू नका. तुम्ही सांगा, बारामतीच्या इलेक्शन मध्ये आमदार आमच्या विरोधात, सरकार आमच्या विरोधात, सोसायटी विरोधात, ग्रामपंचायत विरोधात, जिल्हा परिषद विरोधात, दूध संघ विरोधात, साखर कारखाने सगळे विरोधात. काहीच नव्हतं आमच्याकडे. फकीर होते, फकीर. खिशात काही नव्हतं. फक्त इमानदारीनी लोकांपर्यंत गेलो. नंतर माझ्या ध्यानात आलं की ही सत्ता ही ताकद नसते, या देशातली मायबाप जनता हीच ताकद असते. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ मी जिंकू शकते. त्यामुळे माझी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, फार वाद जाऊ नका. ते मोठे कार्यक्रम, त्यांची पब्लिसिटी, त्यांना लख लाभो. आपण मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो. हे इव्हेंट मॅनेजमेंट नाही, जाहिरातबाजीनी देश चालत नाही. देश मनापासून आणि कष्टाने चालतो. ते कष्ट नाही, नुसतं इव्हेंट. मोठे मोठे कार्यक्रम घ्यायचे, पकडून धरून लोकांना आणायचं. माझ्या तर मतदारसंघात महिलांना धमकी दिली, कार्यक्रमाला आला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. करून तर बघ ते कसं नाव काट करतो. माझ्या मतदारसंघात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महिला आणि गंमत सांगायची राहिली, बरं झालं आठवलं. आज तर या राज्यातल्या देवेंद्रजींनी तर हद करते. देवेंद्र फडणवीसांनी असं भाषण केलं की पुरुष पण फॉर्म भरायला लागलेत आणि मुद्दामून विरोधी पक्ष हे काम करतंय. कारण का त्यांची बदनामी करण्यासाठी. मी विनम्रपणे देवेंद्रजींना चॅलेंज करते की तुम्ही जे जे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेत ना ते प्रूफ करून दाखवा, आम्हाला घाला जेलमध्ये. जर आम्ही चुकीचं केलं असलं तर. आणि जर चुकीचं केलं नसेल आणि आमच्यावरचे आरोप खोटे असतील तर संपूर्ण विरोधी पक्षाची माफी. देवेंद्र फडणवीसांनी आमची बदनामी केली मागली पाहिजे. ते एकीकडे म्हणतात फॉर्मवर पुरुषांचे फोटो आहे. अहो तुमचंच सरकार आहे. मला सांगा, पुरुषांचा फोटो टाकला तर रिजेक्ट नाही का होणार फॉर्म? मग ह्यांनी काय यंत्रणा लावली आहे? खोट आमच्यात नाहीये, चूक त्या पक्षामध्ये आणि त्यांच्या सरकारचे कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल लाडक्याला. त्या लाडक्यानी
कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीतरी झोलमाल केला असेल म्हणून फॉर्म भरले जात नाही. त्याच्यात आमची काय चुकी? कसं आहे, स्वतः चुका करायच्या आणि सगळंच आमच्यावर, म्हणजे सगळं त्यांचं चांगलं आणि वाईट सगळं. लाव तुम्ही सरकारमध्ये आहात, फॉर्म तुमचा आहे, पोलीस तुमचे आहेत, तरी चुकी आमचीच. आणि त्याच्यामुळे मला कधी कधी हसू येतं, एवढा हुशार माणूस काय झालंय, कोणीतरी काय जादू टोणा केला का काय वाटायला लागलं. आधी फार चांगले होते, काय झालंय त्यांना कळेन असं झालंय असं. पण त्याच्यामुळे कालचं त्यांचं भाषण धक्कादायक होतं. मी असं कधीच भाषण केलं नसतं त्यांच्या जागेवर असते तर. ठीक आहे, विरोधक विरोधक आहे, तुम्ही सरकार आहात, तुम्ही मायबाप सरकार आहात. सरकारची नैतिक जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळायचा, आणि ती पण जबाबदारी आमचीच. हा कुठला राज? आणि जर प्रशासन जमत नसेल तर सोडून द्या ना त्या प्रशासनात, बसा विरोधी पक्षात, आम्ही राज्य चालू व्यवस्थितपणे. त्यामुळे या सगळ्या पारदर्शीवर तुम्ही काही काळजी करू नका. आता कुणालाच तिकीट देणार वगैरे पुढच्या काही दिवसामध्ये सर्वे करून आम्ही मार्ग काढू. पण माझी तमाम मायबाप डोळेकरांना विनंती आहे की त्यांना संधी दिली, आपल्या आयुष्यात काही फरक पडला का? महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आणि भ्रष्टाचार वाढला. मान्य तुम्हाला? तर महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल, महागाई कमी करायची असेल, बेरोजगारी कमी करायची असेल, आशा भगिनीला 500 रुपये 5,000 तिच्या हक्काचे, आणि सोयाबीन आणि कपासला 10,000 आणि 12,000 रुपये द्यायचे असतील तर आपल्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला हे सरकार बदलावं लागेल. कारण का यांना संधी देऊन बघितली, काय करे नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये मी फक्त पुढचे 90 दिवस तुम्हाला मागते, फार मागत नाही, फक्त 90 दिवस. 90 दिवसातले 10 दिवस जाणार गणपतीत, 10 जाणार नवरात्रीत, 20 दिवस गेले, म्हणजे 60-65 दिवस राहिलेत. चिन्ह गाव वाडी वस्तीपर्यंत पोचवा. चिन्ह पोचलेलं आहे, पण ते तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस मध्ये साताऱ्यात गडबड झालेली आहे. ती इथे पण करणार, ते रडीचा डाववालेच आहेत ते भारतीय जनता पक्षवाले. असं पास होत नाही म्हणून कॉपी करून पास व्हायचं, 2 पक्ष फोडून पास व्हायचं, अशीच आहे ती. त्याच्यामुळे हे सगळं करतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे, हे प्रत्येकाने भाषणामध्ये बोलताना पुन्हा पुन्हा सांगा. दिवाळी नंतरच येईल, कारण का मी तुम्हाला म्हणलं तसं 10, 15, 20 हजार रुपये त्यांना अकाउंटमध्ये टाकायचे आहेत. पण महागाई काही कमी होत नाही. टाकून द्या, घ्या पैसे, जेवढे देतील तुमच्या हक्काचे पैसे आहेत ते घ्या, पण खर्च करा. कारण का ती धमकी द्यायची आहे, पण तुम्ही खरं आपलंच सरकार येणार आहे, त्याच्यामुळे बँकेत ठेवलं तरी काय अडचण नाही. आम्ही आहोत सगळे त्याच्यात नीट काय करायला. आणि फक्त तेवढंच नाही, आपलं सरकार आल्यावर त्याच्यावर वाढ पण आपल्याला करायची. सगळं करू, एकदा सत्ता तर येऊ द्या. पाण्याचा प्रश्न सोडू, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडू, आमच्या अंगणवाडी आशा भगिनीचाही प्रश्न सोडू. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं पारदर्शक काम करणारं सरकार आलंय. कंटाळून गेलो यांच्या, मी तर कंटाळले, त्यांच्यावर टीका करून पण कंटाळले. काहीच चांगलं करत नाही तो. तुम्ही बघा, सगळ्या या कामामध्ये एकच कार्यक्रम घेऊन सरकार फिरतंय, एक महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना. यांच्याकडे एकच योजना आहे, दुसरी कुठलीही योजना नाही. आणि ही योजना हा लोकसभेचा शॉक आहे. लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या होत्या का? मला विचारा, बहीण किती लाडकी होती लोकसभेच्या आधी? त्यांना बहिणी लोकसभेनंतरच आठवल्या आहेत, तोपर्यंत काय बहिणींचं त्यांना प्रेम नव्हतं. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही लोकसभेनंतरच आली. थांबा, त्या ताईंना काहीतरी बोलायचं. चला, 1:30 वाजला, 2 वाजता आहे ना सभा. ओ ताई, आम्ही ना आदिवासी बाया शेती, आमले गरीब असले बी साथ द्या. आम्ही कुणना घर मा राहतीस, आमले कोणी दकच नाही. मग तुमसारखा सरकार उभा राहणार, आम्ही साथ दिसूत ना. पुन्हा घर पडी जायले म्हणा, जरा जरा नात्रे सुद्धा दाबाय जवा होतात. गाव शेंदवाड, शेंदवाडाना शेतीस, मी शेंदवाडानी शे, आदिवासी बाई मी. आमले बी साथ द्या बो, तुम्ही भाषण करतेस ते. तुम्हाला घर पाहिजे हा, त्या भागामध्ये. आपल्या महिला अध्यक्ष आहे, तुम्ही जाऊन त्यांच्याकडे जाऊन एक हाऊस व्हिजिट करून या. काय प्रश्न आहेत सगळे मिळून समजून सांगा. आज आपण इथे, मला किती आनंद वाटतोय
आमची एक महिला भगिनी पुढे येऊन एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलते, हेच आपलं यश आहे, हीच क्रांती आपल्याला घडवायची आहे. त्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सुंदर भाषण आणि मागणी त्यांनी केली. आज सगळ्या संयोजकांनी इथे आल्यानंतर आमचं प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.